निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे। निवडणूक आयोगाकडून राहुल यांचं तामिळनाडू इथे हेलिकॉप्टर चेक करण्यात आलंय असं कळतंय। एक महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। ही दृश्य सध्या तामिळनाडू मधली बघतोय आपण। निवडणूक आयोगाकडून ही तपासणी करण्यात आलेली आहे। हे काही अधिकारी आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शिवाजी, काय नेमकं कारण आहे निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने राहुल गांधींचं हेलिकॉप्टर चेक करण्यामागचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने रुटीन चेकअप म्हणून चेकअप केलं जातं। निवडणूक आयोगाकडनं पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची त्याच्यामध्ये काही विशेष बाब म्हणून पैसे वगैरे आहेत का अशा बाबतीमध्ये चेकअप केलं जातं। तसे अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना असतात। त्यानुसार तामिळनाडूहून निलगिरी या जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राहुल गांधी आले होते। त्यांच्या हेलिकॉप्टरचे आज निवडणूक आयोगाने जे उडान दस्ता म्हणून असतो अधिकाऱ्यांचा त्यांच्याकडनं या हेलिकॉप्टरची पूर्ण निरीक्षण करण्यात आलेले आहे। आणि याच मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर मतदान होणार आहे। त्यामुळं या ठिकाणाहून जेव्हा ते वायनाडकडे केरळकडे जाणार होते, केरळ राज्यामध्ये त्यांचा जो वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जाणार होते, त्यावेळेसच या सगळ्या भागामध्ये जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचे अगोदर निरीक्षण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही आढळलं की नाही या संदर्भात आक्षेपार्ह अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीये किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही। मात्र सध्या जी माहिती मिळत आहे म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी या सगळ्याच्या संदर्भामध्ये निरीक्षण केल्याचं समोर येत आहे। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।